उठल्या उठल्या जेवणात आहे ना भेंडीची भाजी आणि पोळी केली होती. आणि आता सध्या उन्हाळा लागला त्याच्यामुळेच मग कैऱ्या मार्केटमध्ये यायला लागल्यात, त्याच्यामुळेच मग मी कैऱ्या आणल्या होत्या. आणि त्याची चटणी बनवायला घेतली होती, कारण क्यूच्या डॅडाला ही चटणी खूपच आवडते मी बनवलेली. कारण इतर वेळेस क्यूचा डॅडा तिखट आंबट असं काही खात नाही, पण ही चटणी मात्र आवडीने खातो, त्याच्यामुळेच मग ही चटणी मी बनवायला घेतली होती. कोणत्याही भाजीसोबत खायला घेतली ना की जेवण आपल्याला जास्त जातं, त्याच्यामुळेच मग ही चटणी बनवली. आणि क्यूच्या डॅडाचं आणि क्यूचा एकदम अपोजिट आहे. क्यूला मात्र तिखट आंबट काही द्या, कैरी पण ती आवडीने खाते मस्त. मग तीच चटणी मी बनवून घेतली. आणि मग नंतर मग धुतलेले कपडे मशीनला लावले होते, तेच मग वाळायला काढून घेतले बकेटमध्ये. आणि दुसरे आता उन्हाळा आहे म्हणून म्हटलं मग बेडशीट वगैरे दुसरे जे आपले गालीच्यासारखे जे आहेत, परत क्यूच्या खाली ती गोधडी वगैरे टाकतो तीच मग मी मशीनला लावायला घेतली. मशीनमध्ये लिक्विड वगैरे टाकून घेतलं. आणि क्यूची लुडबुड तर मध्ये तुम्हाला दिसतच असेल. तिला पहिले एक्साइटमेंट असते काय करते काय नाही, आणि मशीन चालू झालं ना मग मात्र पहिले तिला लांब पळायचं असतं. त्या गोल गोल फिरायला लागलं की तिला लगेच भीती वाटते आणि लांब पळून येते ती. आणि त्यानंतर मग क्यूला मी छान झोपवून वगैरे दिलं. मग त्यानंतर ती झोपेतून उठली आणि मी चांगले विंचरलेले केस माझी ती पुन्हा छान विंचरायचा प्रयत्न चालू होता तिचा. मग त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही क्यूचा डॅडा आल्यानंतर बाहेर गेलो होतो थोडं. मग नंतर तसंच नंदनची पाणीपुरी वगैरे खाल्ली. तसंच येता येता मग वूड फायर पिझ्झा वगैरे खाल्ला आणि मग घरी आलो. आणि आजचा दिवस असा गेला. तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भेटूया उद्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.